नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझा या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारची जी गुप्तचर संस्था आहे, ज्यालाच की आपण आय-बी इंटेलिजन्स ब्युरो या नावाने ओळखतो. भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी भारताच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्य करत असते. तर या ठिकाणी मित्रांनो टेक्निकल पदांसाठीची भरती निघालेली आहे. तर ती आपण काय असणार आहे, त्यासाठी कोण अप्लाय करू शकतं, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. मित्रांनो, या भरतीची ऑफिशियल पी-डी-एफ तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये जर आपण पोस्टचं नाव पाहिलं तर ती असणार आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 टेक्निकल रिक्रुटमेंट आहे बेसिकली ही. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर नॉन टेक्निकलच्या जागा भरलेल्या आहेत, सिक्युरिटी असिस्टंटच्या जागा भरलेल्या आहेत. तर या ठिकाणी बेसिकली असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर टेक्निकल डिसिप्लिनसाठी या जागा असणार आहेत. बेसिकली 2 ब्रँचेस मोठं म्हणजे कोर ब्रँचेस जर आपण पाहिल्या तर कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एन-टी-सी वाले या ठिकाणी अप्लाय करू शकतात. कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी टोटल जागा असणार आहे, ते असणार आहे 80 जागा. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन दिले यांनी बेसिकली या ठिकाणी. यासाठी 147 जागा या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो बेसिकली ही ग्रुप सी ची पोस्ट आहे, नॉन गॅजेटेड पोस्ट असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला बेसिक पे मिळतोय ₹44,900. त्यामध्ये डी-ए, एस-एस-ए, एच-आर-ए असे खूप सारे अलाउन्सेस यामध्ये ॲड होऊन तुमचा पेमेंट साधारणतः 70-80 हजाराच्या आसपास आरामात जातं. ओके. त्याचबरोबर तुम्हाला याबरोबर ॲडिशनल सर्व्हिस देखील मिळतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ॲन्युअल इन्क्रिमेंट असेल, त्याचबरोबर मेडिकल्स तुमचं फॅसिलिटी असतील, ज्या काही मेडिकल स्कीम्स आहेत, त्याचबरोबर चिल्ड्रन्स एज्युकेशन अलाउन्स आहे, एल-टी-सी फॅसिलिटी आहेत. गव्हर्नमेंट अकोमोडेशन्स राहायची वगैरे सोय तुम्हाला मिळेल या ठिकाणी. खूप जास्त गव्हर्नमेंटचं असल्यामुळं एक तुम्हाला फायदा मिळेलच. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी व्हॅकन्सी टेबल तुम्ही कास्टनुसार जागा पाहू शकता. यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये जर पाहिलं तर तुमचं बी-ई बी-टेक झालं असेल तर तुम्हाला गेट एक्झामिनेशन देणं कंपल्सरी आहे. गेट तुम्ही एक मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स गेट पास झालेलं असणं आवश्यक आहे. 2021, 22, 23 ची गेट पास असणं आवश्यक आहे. जर तुमची गेट नसेल आणि जर तुम्ही मास्टर्स केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. म्हणजे एम-टेक, एम-ई वाले अप्लाय करू शकतात. एज लिमिटमध्ये 18 ते 27 वर्ष एज लिमिट या ठिकाणी आहे. जर तुम्ही एस-सी, एस-टी असाल तर 5 वर्षाची सूट, ओ-बी-सी वाल्यांसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे तुम्हाला या ठिकाणी. खाली येऊया बाकीचे पॉईंट्स पाहूया. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर मित्रांनो या ठिकाणी एक्झामिनेशन नाहीये, तुमची रिटन एक्झामिनेशन नाहीये. सिम्पली तुम्हाला 10 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सी म्हणजे एका जागेसाठी 10 जण अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. गेट स्कोरला 100 मार्क्स या ठिकाणी असतील. सॉरी 1000 मार्क्स असतील आणि त्याचबरोबर ओके गेटसाठी 1000 मार्क्स, इंटरव्ह्यूसाठी 175 मार्क्स आहेत आणि जर आपण खाली पाहिलं तर फायनल सिलेक्शन हे तुमच्या गेट स्कोर आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती होईल. या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 23 डिसेंबरपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 16 जानेवारी 2024. तर त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.